श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आज गुरुद्वादशी म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभांचा निजागमनाचा दिवस. या दिवशी श्री गुरुचरित्र अध्यायातील ग्रंथातील 9वा अध्याय हा पठन केला जातो. ज्यांना पठन करणं शक्य नाही त्यांनी किमान या ग्रंथाचं श्रवण करावं, म्हणजे श्रीपादांची पूर्ण कृपादृष्टी आपल्यावरती राहते. या अध्यायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी कशी आपली अवताराची समाप्ती या ठिकाणी केली आणि त्यासोबतच त्या ठिकाणी असलेल्या रजकाला कशाप्रकारे वरदान दिलं, ही कथा या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर चला मग लगेचच आपण श्री गुरुचरित्र अध्याय 9 याचं श्रवण या ठिकाणी करूयात. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ऐकुणी सिद्धाचे वचन, नामधारक करी नमन, विणमतसे कर जोडून भक्तिभावे करुणिया. श्रीपाद कुरुपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा, विस्तारुणी सांगा आता कृपामूर्ती दातारा. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे झाले अति कवतुका, तया ग्रामी रजके एका, सेवक झाला श्री गुरूंचा, नित्य श्रीपाद गंगेसी यती. विधीपूर्वक स्नान करती, लौकिक व्यवहारी संपादती, त्रैमूर्ती आपण. ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी, गंगा वाही दाही दिशे, मध्ये असती आपण देखा. तया गंगा तटकात रजक असे वस्त्रे धूत, नित्य येऊनी असे निमित्त श्रीपाद गुरुमूर्तीसे. नित्य त्रिकाळ येऊनी दंड प्रणाम करुणी, नमन करी अति विनये मनोवाक्य कर्म. श्रीपाद म्हणते रजकासे, कारे नित्य कष्ट तोषे, तिष्ठलो मी तुझ्या भक्तीसे, सुखे राज्य करी म्हणते. ऐकता श्री गुरुचे वचन, गाठी पालवी बांधवी खून, विनवतसे कर जोडून सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चिंता, रजक सेवक झाला एकचित्ता, दुरुणे करी दंडवता. मठा गेलिया येनेच परी, ऐसे बहुत दिवसा परी, तो रजक सेवा करी. अंगण झाडी प्रोक्षीवारी, नित्य नेम येणे विधी. आसता एके दिवशी देखा, वसंत ऋतू वैशाखा, क्रीडा करीत नदी तटका. आला राजा मंचरेक, स्त्रिया सहित रावेत आपण, अलंकृत आभरण. क्रीडा करीत गंगेमधून, येता त्याने देखिला. सर्व दल दोन्ही थळी, अमित असता हत्ती घोडी, मिरविता तिथे रत्नकोंडे, अलंकृत सेवक जन. तया गंगा प्रवाहात राजा आला खेळत, नाना वाद्य असे वाजत, सवे येती थडिया. रजक होता नमस्कारित, शब्द झाला दूषित, असे गंगे अवलोकित. समारंभ राजियाचा, विकस्मय करी अति मानसी, जन्मोनी या संसाराशी, न देखिले सौख्यासी. पशु समान देह आपुला, धन्य राजाचे जिने, ऐसे सौख्य भोगणे. स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, व कैसे भक्त ईश्वराचा. कैसे याचे आर्जव फळले, कवन देवा रंदले, कैसे श्री गुरु आसती भेटले. मग पावला ऐसी दशा, ऐसा मनी चिंतिता, करीत असे दंडवत. श्रीपादराव कृपावंत, ओळखला त्याने मनवासना. रजक म्हणे स्वामी यासी, देखिले दृष्टीने राजयासी. संतोष झाला मानसे, केवळ दास श्री गुरुचा. तपे अरुंधनी देवासी, पावले आयशा अवस्थेशी, म्हणून या चिंतलो मानसे. कृपामूर्ती दातारा, ऐसे अविद्या संबंधेशी, नाना वासना इंद्रियाशी, चाड नाही या भोगाशी. तुझे चरणी मज सौख्य, श्रीपाद म्हणे रजकासी. जन्मदाराभ्या कष्टलासी, वांछा असे भोगावयासी. राजभोगोत्तम वृत्ती, नेवायाशी इंद्रिये सकल, नातरी मोक्ष नवे निर्मळ. बाधा करी ती पुढे केवळ, जन्मांतरी पर्येसा. तुष्टावया इंद्रियासी, तुझे तुवा जन्मलय मंचल्य वंशी. आवडी झालो तुझे मानसी, राजी भोगी जाय त्वरित. ऐकुनी स्वामीचे वचन, विणवी रजक कर जोडून. कृपा सागर तू गुरुरायच पूर्ण. उपक्षु नको म्हणतसे, अंतरतील तुझे चरण. द्यावे माते पुनर्दर्शन, तुझा अनुग्रह असे कारण. ज्ञान भावे दातारा, श्री गुरु म्हणते तयासी. वैदुर नगरे जन्म घेसी, भेटू जाऊ अंतकाळासी. कारण असे आम्हा येणे, भेटे होताचे आम्हासी. ज्ञान होईल तुझे मानसी, न करे चिंता भरवसी. आम्हा येणे घडेल अनेक कार्याकारणेसी. अवतार घेऊ होऊ परियसेशी, वेश धृणे संन्याशी. नाम नरसिंह सरस्वती, ऐसे तया संबोधनी. निरूप देती जाई म्हणून, रजक लागला तये चरणी. नमन करत असे ते वेळी, देखुनी श्री गुरु कृपामूर्ती. रजकाशी जवळ पाचारती, इह भोगसे किंवा पुढती. राजभोग्यवत सांग, रजक विणमित श्रीपादासी. झालो आपण अपरवयासी, भोग भोगीन बाळाभ्यासी. यवन गोड राजभोग, ऐकुनी रजकाचे वचन. निरूप देती श्रीपाद आपण, त्वरित जाई म्हणून जन्मांतरी भोग
भोग म्हणते. निरोप देताची तैवेळी त्यागिला प्राण तत्काळी. झाला जन्म झाला मंचल कुळी विदुरा नगरी प्रख्यात. ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता. सिद्ध म्हणे नामधारकताता चरित्र झाले पुढे अनिक. इतके झाली अवसरे श्रीपादराव कुरुपुरी. असता महिमा परंपारी प्रख्यात झाला पर्येसा. महिमा सांगता श्री गुरुचे शक्ती आमचे कैसेवाचे. नवल नव्हे ते आत्ममृदृष्टीचे. स्थान महिमा ऐसा असे स्थान महिमेचा विस्तार. सांगेन एका म्हणे काग्र प्रख्यात असे कुरुपुर. म्हणका म्हणा पुरतील येथे. ऐसे कैती दिवसावरी श्रीपाद होते कुरुपुरी. कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृष्ट होती तेथेचे. आश्विन वैद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियेसी. श्रीपाद बसले निजनंदेशी. आदृश्य झाले गंगेत. लौकिकी दिसती अदृष्टापण कुरुप्रती असती जाण. श्रीपादराव निर्धारी जाण त्रैमूर्तीचा अवतार. जे जन असती केवळ भक्त त्याचे दिसती निर्मळ. कुरुपुर क्षेत्र पूर्व असे प्रख्यात भूमंडळी. इथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे. श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामकधारक संवादे. रजकवर प्रदान तथा श्रीपाद निजानंद गमन नाम विष्णवमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय. श्री मन्नूरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.